नमस्कार. आणखीन एका ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे. तर आज विनूच्या स्कूलमध्ये दांडिया सेलिब्रेशन होतं. तर त्यासाठी विनू तयार झालेला आहे. मी इथं ब्रेकफास्ट केलेला आहे. आणि इथं आहेत विनूच्या दांडिया. तर विनू स्कूलला गेल्यानंतर बाळाला मम्मीकडे दिले आणि मी गेली वरती काम पाहायला. तर काम कुठंपर्यंत आलं आहे ते पाहायचं होतं. तर इथं किचन ओटा बसवून झालेला आहे. त्याच्यानंतर आम्ही सर्वीकडं ग्रॅनाईटच्या चौकट्या आणि खिडकींनासुद्धा ग्रॅनाईट बसवून घेतलेलं आहे. आमच्या घराच्या खालच्या फ्लोअरला सुद्धा ग्रॅनाईट बसवलेलं आहे. तर ग्रॅनाईट वापरण्याचा फायदा म्हणजे ग्रॅनाईटचा टिकाऊपणा. हे दीर्घकाळ टिकतं. लाकडाच्या चौकटीपेक्षा अधिक काळ हे टिकतं. तर वर्षानुवर्ष यांना काहीच होत नाही. आता घरी लहान मुलं म्हटलं की मग भिंतीवर तसे इतर ठिकाणी ओरखडे ओढतात, खेळणी आपटतात. तर अशा वेळी ग्रॅनाईटच बरे. यावर ओरखडे वगैरेचाही परिणाम होत नाही. ऊन, वारा, पाऊस यांचासुद्धा परिणाम होत नाही. ग्रॅनाईट ज्वलनशील नाही, त्यामुळे उष्णतेचाही यावर परिणाम होत नाही. आणि याला स्वच्छ करणे ही खूप इझी आहे. दिसायलाही हे छान दिसतं. वारंवार कामसुद्धा निघत नाही आणि त्यामुळे ही एक दीर्घकाल इन्व्हेस्टमेंट आहे. त्यानंतर मी आली होती खाली आणि आज कामगारांसाठी वडा आणला होता. तर मी ही जेवणासोबत वडा इथं घेतलेला आहे खाण्यासाठी. तर मागील व्हिडिओमध्ये मी बोललेले होते की लवलॅपची जी मी फीडिंग बॉटल ऑर्डर केली होती तर त्याचा रिव्ह्यू तुमच्यासोबत शेअर करेन. तर ही बॉटल मी बाळासाठी वापरून पाहिली. तर या बॉटलची जी च्यू आहे ती न्यूबॉर्न बेबीसाठी म्हणजेच 0 to 3 मंथच्या बाळासाठी आहे, ज्याला एक होल आहे. पण त्याचा फ्लो थोडा मला जास्त वाटला. 0 to 3 मंथच्या बाळासाठी थोडं जास्तच फास्ट दूध या बॉटलमधून येतं असं मला तरी वाटलं. म्हणून मी ही बॉटल बाळासाठी मोठा झाल्यानंतर वापरेन असं ठरवलं आहे. आणि सध्या मी माझ्या बाळासाठी फिलिप्स ॲव्हेंटच्याच फीडिंग बॉटल वापरत आहे. आणि आजसुद्धा पावसाने इथं हजेरी लावलेलीच आहे. तर खाली आल्यानंतर मी थोडा बेड सेट केला आणि थोडासा चहा घेतला. तर आता छोटं बाळ म्हटलं की जितका छान आनंद वाटतो तर त्यापेक्षा जास्त आपल्यावर जबाबदारी येते. मग त्यात बाळाची हेल्थ त्याचबरोबर योग्यरित्या बाळाला हाताळणे सर्वच आलं. त्यामुळे प्रत्येक पेरेंट्सना खूपच काळजी वाटत असते. तर हा आहे बेबी बेड विथ मॉस्किटो नेट. मच्छरांपासून बाळाचे संरक्षण करण्यासाठी हा अतिशय गरजेचा आहे. बाळाची इम्युनिटी वीक असते, त्यामुळे बाळ पटकन आजारी पडू शकते. त्यामुळे ही नेट असल्यामुळे आपण बिंदास झोपू शकतो. तर हा बेड अतिशय लाईट वेट आहे. मधून फोल्डसुद्धा करता येतो. कुठेही बाहेर जाताना सोबत घेऊन जाता येत. याचा जो बेस आहे तो थिक आहे, सॉफ्ट आहे, कॉटन टेक्स्चरमध्ये आहे. तर प्रत्येक न्यूबॉर्न बेबीसाठी असा बेड आवश्यक आहे. डिलिव्हरी झाल्यानंतर पटकन बेबी बेड आणण्यासाठी डॉक्टरने आम्हाला ॲडवाईस केलं होतं. तर आजच्या ब्लॉगमध्ये इतकंच. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.